इथं भुलभुलैया सारखं आहे खेळण्याला मुलांसाठी. खूप आहे किड्स साठी, खूप उत्तम जागा आहे ही. नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी क्षमा आणि मी खुशी पारखे स्वागत करते माझ्या मम्माच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही जाणार आहोत कोलशेत जवळील ग्रँड सेंट्रल पार्क मध्ये. तर तिथे जाऊन तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे की तिथे काय काय असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण थेट तिथेच जाऊन भेटूया, कारण तिथूनच मी पुढचा व्लॉग कंटिन्यू करणार आहे. सो हे बघा, इथे आम्ही ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये पोहोचलेलो आहोत. इथे आहे हा आसपासचा परिसर आणि इथेच आहे तिकीट काउंटर. हे बघा इथे दिसतंय ग्रँड सेंट्रल पार्कचं गेट नंबर 1 च्या इकडे तिकीट काउंटर आहे. आणि इथे भली मोठी अशी तिकीट रांग लागलेली आहे. आम्ही 3 वाजल्याच्या सुमारास, दुपारी 3 वाजल्याच्या सुमारास निघालो होतो. आणि बघा हे सर्व तिकीट्स आहेत. बाहर आ गया ना हम लोग. इकडे आम्ही पोहोचलेलो आहोत कोलशेत, ठाण्यातील कोलशेत नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे. आता इथे आपण काय काय येते पाहूया. मस्त वॉटर फॉल आहे इथे. हे बघा मस्त असा धबधबा पडतोय खाली, पाणी वाहत आहे खाली. इथे छोटासा लेक आहे. आहे आता आपण इथे वरती ब्रिजवर जाऊयात. ब्रिज एंट्री, इथून एंट्री एक्झिट दोन्ही इथनच आहे. असे स्टेअर्स आहेत ब्रिजवर जायला. पुढे पुढे ही आहे ब्रिजची उजवी बाजू. आता डावी बाजू दाखवते ब्रिज. ही ब्रिजची फ्रंट बाजू आहे. आता खाली उतरतो आपण ब्रिजवरून. इथूनच एंट्रन्स आणि इथूनच एक्झिट आहे. काम पण करतोय ना आम्ही.
हा लेक व्ह्यू डेक आहे इकडे समोरच, हे बघा मस्त असं कारंजे उडतायत, तुम्हाला जवळ जाऊन दाखवते। छान असे 2 कारंजे। आम्ही दुपारी 3 वाजता निघालेलो। ठाणा स्टेशनला उतरून जर तुम्ही येणार असाल तर मग डायरेक्ट रिक्षा आहे इथपर्यंत। नमो ग्रँड सेंट्रल पार्क असं या ठिकाणाचं नाव आहे, कोलशेत जवळ। इकडे जिम एरिया सुद्धा आहे, कोणाला जिम वगैरे करायचं असेल तर तेही आहे इथे। हे इकडे मॅप वगैरे दिलेला आहे, कुठे काय 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 आहे, ठिकठिकाणी इथे मॅप्स आहेत, त्यामुळे तुम्ही इथे छान निवांत फिरू शकता मॅप बघून। हे बघा इथे पण जिम एरिया आहे, हे खुशी जिम करते। मी इथे जिम एरियाच्या इकडे उभी राहून व्ह्यू घेतेय। या इथे ना सर्वजण फोटो सेशन करत होते, त्यामुळे त्यांचं पाहून आम्हालाही फोटो काढण्याचा मोह झाला, त्यामुळे आम्ही तिघंही फोटो काढत होतो। छान असं जागा होती फोटो सेशनसाठी, त्यामुळे आम्ही फोटो काढू लागलो। प्ले झोन एरिया आहे, छोट्या छोट्या मुलांसाठी प्ले एरिया आहे हा। म्हणजे 5 वर्षाच्या आतील मुलांसाठी हा एरिया आहे खेळण्यासाठी। ते बघा तिकडे समोर जो ब्रिज दिसतोय ना, तिथे आपण थोड्या वेळापूर्वी उभे होतो। आता आपण त्याच्या एकदम अपोजिट साईडला आलेलो आहोत आणि तिथेच हा लेक व्ह्यू आहे ना, तिथे आपण इथे बसलेलो आहोत। इथे बसण्यासाठी फोटो सेशनसाठी खूप छान जागा आहे। इकडे ठिकठिकाणी गाड्या सुद्धा आहेत तुम्हाला फिरवण्यासाठी, ज्याला गाडीतून फिरायचं आहे तो बसून इथे फिरू शकतो। चला इथे या, इथे बघूयात आपण काय आहे ते। मस्त जागा आहे, आत्ताच ओपन झालेलं आहे, महिना झालेला आहे। हे ग्रँड सेंट्रल पार्क ओपन झालेलं आहे, त्यामुळे स्वच्छ सुद्धा आहे। पाणी पिण्याची सुद्धा सोय आहे इथे। मागेच आहे ना वॉटर फिल्टर लावलेला आहे ना, त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी पण सेफ आहे। हे बघा इकडे मागे वॉटर फिल्टर लावलेलं आहे, असं प्यायचं आहे पाणी। इथे खाली आहे ना बटन आहे आणि असं पाणी येतं। हो हे बघा इकडे ना, इथे जिथे कुशी प्रेस करते ना बटन, ते बटन आहे पाणी येण्याचं आणि वरतून पाणी येतं। हे बघा इथे खाली बटन आहे। पाण्याची जी पाणी पिण्याची जी पद्धत आहे, तू कोणत्या कार्टून मध्ये बघितली? मी ही
ही पद्धत शिनचॅन या कार्टून मध्ये बघितली आहे. हा हंगामामध्ये असतो, हंगामा चॅनलवर असतो हा कार्टून शो शिनचॅन. हे मोरक्कन गार्डन थीम वरती बेसिस आहे. हे बघा इकडे लिहिलेलं सुद्धा आहे. मस्त व्ह्यू आहे इकडे आतूनच. फोटो सेशन साठी उत्तम जागा. सगळे फोटो सेशन वगैरे करतात. काय घेतलं खुशी? स्टोन घेतलाय, ठेवून दे. मस्त हिरवळ सुद्धा आहे या गार्डन मध्ये. छान हिरवीगार झाड आहेत. झोका पण आहे इकडे, जो गावी असतो ना झोका बांधलेला, अगदी त्या पद्धतीत तिथे झाडामध्ये झोका बांधलेला आहे. वॉल क्लाइम्बिंग सुद्धा आहे बघा इकडे, लहान मुलांसाठी आहे ते. हे बघा इकडे वॉल क्लाइम्बिंग आहे. खुशी वॉल क्लाइम्बिंग करते. खुशी हाय. हा जो किड्स प्ले एरिया आहे ना, तो 5 वर्षाच्या वरील मुलांसाठी आहे. इथे 5 वर्षाच्या खालील मुलं नाही खेळू शकतात, अजिबातच अलाउड नाही आहे. कारण खूप मोठे मोठे इथे खेळण्यासाठी आहे. त्यामुळे इथे फक्त 5 वर्षाच्या वरीलच मुलं खेळू शकतात. आता ये येल्लो मधून ती खाली येईल. आणि ना टॉयलेटची पण व्यवस्था केलेली आहे. इकडे ना ज्याला कोणाला चेस खेळायचं असेल ते खेळू शकतात. कोणीही म्हणजे इथे चेस खेळू शकतं असं काही नाही आहे की ठराविक लोक. म्हणजे इथे गार्डनमध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती इथे चेस खेळू शकतो. प्ले एरिया आहे.
इकडे लहान मुलांसाठी पाण्यात खेळण्यासाठी जागा सुद्धा आहे. इथं भुलभुलैया सारखं आहे खेळायला मुलांसाठी. खूप आहे किड्स साठी, खूप उत्तम जागा आहे ही. खुशी इकडे बघ, खुशी इकडे बघ. गार्डन आहे म्हणजे जॅपनीज पद्धतीचं. जॅपनीज गार्डन. फाउंटेन पण आहे इकडे. खुशी जा स्टेअर्स. हे बघा अशी कमान भेटते बघायला आपल्याला जपानमध्ये. चायनीज गार्डन सुद्धा आहे इकडे. हे बघा इकडे चायनीज गार्डन. हा वेगळा निघाला. Japanese food. Japanese food नको का? किती गर्दी लागली आहे बघा. आता खूप गर्दी आहे तिथे. तिकीट काउंटरच्या इथे पण खूप गर्दी आहे बघा. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल ना तर वीकडेज मध्येच या आणि दुपारच्या निवांत वेळेत या. तुम्हाला जास्त गर्दी नाही भेटणार. हे बघा खूप गर्दी आहे इथे. हे बघा सगळा खाऊ बाहेर काढून ठेवलेला आहे. आतमध्ये खाऊ एंट्री नाही आहे. सगळा खाऊ बाहेर काढलेला आहे. हे बघा इकडे पार्किंग एरिया पण आहे आणि इथे पार्किंगचे रेट्स आहेत. इकडे आहे पार्किंगचे रेट्स.
आम्ही आता घरी आलेलो आहोत. आम्हाला घरी येऊन 10-15 मिनटं झालेली आहे. तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि जर तुम्हाला त्या ग्रँड सेंट्रल गार्डनमध्ये जायचं असेल तर दुपारच्या वेळेसच जा. तिथे तेव्हा गर्दी कमी असते. 2-3च्या दरम्यान निघाला तर आरामात निवांत वेळ काढूनच जा, कारण तिथं फिरायचं म्हणजे 4-5 तास आरामात लागतात. आणि तिथं पाणी पण आहे मुलांना खेळण्यासाठी. त्यामुळे जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर मुलांसाठी तिथे पाण्यात खेळायला एक्स्ट्रा कपडे घेऊन जावा, म्हणजे मुलं अजून एन्जॉयसुद्धा करतील. आणि तिथे जर तुम्ही घरूनच खाण्याची पदार्थ किंवा खाऊ घेऊन जाणार असाल तर नका नेऊ, कारण त्या गार्डनमध्ये खाऊ अलाउड नाही आहे. काउंटरवरच खाऊ काढून घेतात. त्यामुळे तुम्ही तिथे जाताना अजिबात खाऊ घेऊन जाऊ नका. हां, न्यायचं असेल तर फक्त पाण्याची बॉटलच तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता, अन्यथा तुम्ही खाऊ आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे खाऊ नेऊ नका. आणि इथेच मी हा व्हिडिओ थांबवते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या मम्मीला खूप 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या मम्माचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल.